हा ताई नीट ऐका, तिकडे फुलं ठेवली ती फुलं उचला आणि घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात सगळीकडे लावा, म्हणजे अख्खं घर आहे ना असं छान फुलांनी बहरलं पाहिजे. हा चला चला पटापट लागा कामाला. हो साहेब. सिद्धू जेवणाचं बघते मी ते. हे काय सगळं ते बघ ठॅन काय? अरे सांगशील का आई काय? आज तुझी लाडकी सून आणि माझी लाडकी बायको घरी येणार आहे, त्यामुळे तिचं स्वागत करायचं एकदम जंगी. हा आई आई आता तू सुद्धा पटापट तयार हो. हा जे काही गोड धोड वगैरे बनवायचं ते बनव, छान साडी नेस आणि ते काय म्हणतात ते तुम्ही ते शगुन शगुन का काय ते म्हणतात ना, ते सगळं तयार ठेव प्लीज. हा अरे सांगतोयस काय सिद्धू? अरे कसली मस्त बातमी आहे ही. अरे हो ना. मी आता तयारी करते. हा लगेच कामाला लाग. काय हं? कुठं चाललाय इतकं तुरु तुरु? हा थांब सिद्धू. ए सिद्धू, हा बोर्ड इथं लागता कामा नये. जिनं आपल्या घराशी संबंध तोडलेला आहे तिचं स्वागत या घरात होणार नाही, समजलं? आजी का कसं आहे, म्हणजे तुम्ही जी चूक केली आहे त्याचं खापर म्हणजे भावनावर का फोडताय? चूक आम्ही जे करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय. आणि एक लक्षात ठेव, चूक तुझ्या मॅडमनं केलेली आहे. तुझ्याशी घटस्फोट घेण्यासाठी तिनं कागदपत्रावर सह्या केल्यात आणि ते पत्र लिहून तिनं तुझ्याशी नातं संपवल्याचं सांगितलंय, कळलं? नाही ते तर तुम्ही करायला भाग पाडलंय. नाही माझा विश्वासच नाही ना तुमच्या बोलण्यावरती. अरे वा, घरच्यांवरती तुझा विश्वास नाही आणि काल परवा आलेल्या तुझ्या त्या मॅडम वरती तुझा विश्वास. खबरदार तिला या घरात परत घेऊन आलास तर, समजलं? आणणार मी, आणणार आणि सन्मानाने आणणार. राणी लागून राहिले. किती वेलकम करतोय. मोठी राणी, मोठी राणी. पप्पा फोन वाजतोय. पप्पा 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 फोन वाजतोय. पप्पा पप्पा सप्पा, फोन घे, फोन वाजतोय. हॅलो बाबा, तुम्हाला ना एक आनंदाची बातमी सांगायची. बाबा आपल्या बिझनेस बद्दल ज्या लोकांसोबत आपलं बोलणं सुरू होतं ना, त्यांनी बाबा आपल्याला इक्विपमेंट द्यायचं ठरवलंय. आपला जो साऊंड सिस्टीमचा बिझनेस आहे ना त्याबद्दल. म्हणजे आता काय होणार बाबा, आपल्या गावात जिथे कुठे प्रोग्राम असेल त्या सगळ्या प्रोग्रामला आपली सिस्टीम जाणार आणि तुमच्या सभांना सुद्धा. आणि हां बाबा, ते तुम्ही मला भांडवल द्यायचं ठरवलं होतं ना, मला आत्ता त्याची गरज आहे. किमान 20 लाख तरी मला आत्ता लागतील. अरे पैसे म्हणजे तुला चणे शेंगदाणे वाटतात का? अरे कुठल्या तोडाने पैसे मागतोस तू माझ्याकडे? अरे तुम्ही जळवी कुटुंब आहे ना, एक नंबरचे भिकारी आणि नीचात नीच. तू आणि तुझं संपूर्ण कुटुंब भांडगुळ आत भांडगुळ. अरे आमच्या जीवावर जगताय तुम्ही. चल तिकडे बसू. अगं पण सई ऐक ना, मला मला खूप भीती वाटते अगं. आणि हे बघ, तू मला काय म्हणाली होतीस
बुटीकमध्ये शॉपिंग झाल्यानंतर आपण थेट घरी जाऊयात. मग आता आपण इथे का आलोय? मला जरा भूक लागली होती म्हणून म्हणलं इथे येऊ. आणि इथे कॉफी उत्तम मिळते. तू एकदा टेस्ट करूनच बघ, तुला खूप आवडेल. बस बस बस, आपण काय फार वेळ थांबणार नाही आहोत. बस तू. आई, बस ना प्लीज. हा, एक कॅपुचिनो आणि सँडविच. अजून एक कॅपुचिनो आणि सँडविच. हां. आई का? ऐक ना ग, मला नाही थांबायचं इथे. अगं पण का? साई, तुला माहिती आहे ना, मी असं चार चौघात नाही बसू शकत. तू एक काम कर, तुझे ऑर्डर केलेस ना ते तू खा. तुझं झालं की सांग मला, तोपर्यंत मी वॉशरूम मध्ये थांबते. हा, मग आपण निघूया. नाही नाही नाही, तिला थांबवलं नाही तर आता गडबड होईल. सगळा प्लॅनच फसेल. आणि आता जयंत सुद्धा येईलच. नाही नाही, यांची डेट झालीच पाहिजे. तू का टेन्शन घेतेस? आणि मला सांग, असं सतत घाबरून कसं चालेल? बरं, माझी तू एकमेव मैत्रीण आहेस. तू माझ्यासाठी एवढं नाही करणार? थांब ना माझ्यासोबत. असं काय करतेस? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? साई अगं, असं नाहीये. पण बिण काही नाही. तू आता थांब. आणि हे बघ, असंही आपलं टेबल किती साईडला आहे. काही कोणी तुला बघत नाहीये. नको घाबरूस. प्लीज बस 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 ना तनू. येऊन बघ. आई, हे झालंय. हे असं नुसतं झटपट करून ऑर्डर येत नसते. मार्केटिंग कसं एकदम प्रोफेशनल लागतं. अरे संतोष, सगळ्या बाजूनी प्रयत्न करायचा. म्हणजे नुकसान काय, त्यात झालं तर फायदाच होणार आहे. आणि आता ते काय म्हणतात ते सोशल मीडिया, त्याचा आता सगळी तुम्ही तरुण मंडळी किती फायदा उचलता. मग आपल्या व्यवसायासाठी वापर करू, नाही का ग सिंचना? हो आई, अगदी करेक्ट आहे. आओ, जरा बघता का कोण आलंय ते? बघतो. ऑर्डर नको सोडू. पण आलंय दुपारी मांडलं. काय काम? मी तुमच्याकडे दळणाची ऑर्डर घेऊन आलोय. एक मिनिट. वीणा, दळणाची पिशवी घे यांच्याकडून. हा. येते.